नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विषय घेतलेला आहे आंध्र प्रदेशचा. 500 कोटीचा जो तिथं जगन पॅलेस बांधण्यात आला जनतेच्या पैशातून, तो आज तिथल्या लोकांच्या दृष्टीनं एक केंद्रबिंदू चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि एकूणच आंध्र प्रदेशचे नवीन राज्य झाल्यानंतर, म्हणजे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर तिथली पार्श्वभूमी आणि सध्याची पार्श्वभूमी याविषयी चर्चा करणार आहोत. नेते मंडळी सत्तेवर येतात आणि सत्तेवर आल्यानंतर लोकांना जी लोककल्याणाची कामे बाजूलाच राहतात आणि त्यांच्या सुखसुविधांची कामे आणि पैसा याकडेच कशा पद्धतीनं बघतात आणि राजकारण त्या पद्धतीनं कसं खेळलं जातं याचं उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेश. तशी दक्षिणेतील सगळीच राज्य, केरळ पणचा समावेश येतो त्यात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या येथील राजकारणावर बऱ्याचशा प्रमाणात, त्यातल्या त्यात तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तिथल्या नटनाट्यांचा किंवा चित्रपट सृष्टीचा मोठा प्रभाव आहे. आंध्र प्रदेशमध्ये NT रामाराव, ज्यांनी कधी काळी भगवान श्रीरामाच्या भूमिकामधून लोकप्रियता मिळवली होती, ते बरीच वर्ष तिथं मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर साधारण 90च्या दशकात त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी त्यांची सत्ता पालटवली आणि तो पक्षच ताब्यात घेतला. त्याच्यानंतर बराच काळ त्यांचं तिथं राज्य चाललेलं होतं. 2014च्या दरम्यान तिथं तेलंगणा राज्य सेपरेट विभाजित करण्याची मागणी होऊ लागली आणि तुम्हाला माहीत आहे की चंद्रशेखर राव त्यात पुढं होते आणि जास्त खळखळ न करता, विरोध न होता ते मान्य झालं. फक्त जगनमोहन रेड्डी यांचा विरोध होता. त्यावेळेला चंद्राबाबू आणि राजशेखर रेड्डी, राजशेखर रेड्डी हे तिथले राजकीय प्रतिस्पर्धी होते आणि जगन रेड्डी हे राजशेखर रेड्डी हे तिथले मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील एका केबिनचा ताबा घेऊन तेच बराचसा कारभार पाहत होते असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. ते 2 दिवस सापडत नव्हतं आणि एका जंगलात ते पडलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला ते काँग्रेसमधून मुख्यमंत्री होते. त्यानंतर राजशेखर रेड्डी जगनमोहन रेड्डी त्यांचे चिरंजीव, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. परंतु काँग्रेसच्या जे श्रेष्ठ आहेत सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांचा त्यांना विरोध होता. त्यामुळं त्यांच्यात थोडंसं अंतर्गत कुरबुरी वाढल्या, कारण त्यांना तिथं दुसरे नेते पुढे आणायचे होते. आणि नंतर जगनमोहन रेड्डी यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर शोकयात्रा काढायचं ठरवलं. त्याला पण सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी विरोध केला. त्यामुळं त्यांच्यातील दुरावा वाढत गेला आणि खान पट्टे तिथले आणि बाकीच्या काही कंपन्या होत्या त्यांच्या मालकीच्या, यातील भ्रष्टाचाराच्या वगैरे पार्श्वभूमीवर काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं जगनमोहन रेड्डींना. त्यानंतर त्यांच्यात दुरावा वाढत गेला आणि 2014च्या दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं विभाजन हे निश्चित झालं आणि ते करण्यात आलं आणि त्याला चंद्राबाबू नायडू यांचा आणि भाजपच्या केंद्रातल्या सत्तेचा पण पाठिंबा होता. आणि तेलंगणाची राजधानी ही हैदराबाद आणि आंध्र प्रदेशची राजधानी नवीन अमरावती करायचं ठरवलं. त्याला जगनमोहन रेड्डी यांचा विरोध होता. जगनमोहन रेड्डी यांच्या मनात असं होतं की त्यावेळेला आंध्र प्रदेशमध्ये इथं हैदराबाद होतं. हैदराबाद हे लांब पडत होतं सगळ्यांना आणि त्याशिवाय तेलंगणामध्ये जगनमोहन रेड्डी यांचं म्हणणं असं होतं की कुर्नूल जे पश्चिम आंध्र प्रदेशात आहे,
विजयवाडा जे पूर्व आंध्र प्रदेशात आणि अमरावती जे नवीन भूमिपूजन केलं नवीन शहर वाचवायचं राजधानीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. जगनमोहन रेड्डी यांचं मत होतं की या तिन्ही राजधान्या करायची. एक ही विधानसभेची या दृष्टीनं किंवा प्रशासनाच्या दृष्टीने ही राजधानी, कुर्नूल न्यायिक राजधानी आणि विजयवाडा एक वेगळी राजधानी असं त्यांचं मत होतं. परंतु केंद्रानं त्याला काय मान्यता दिली नाही. त्यावरून त्यांनी विधान परिषद तिथली जिथं ठराव तो मांडण्यात आला होता ते भंग करण्याचं वगैरे प्रयत्न केले होते, परंतु त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. ज्या वेळेला अमरावतीची पायाभरणी झाली त्यावेळेला चंद्राबाबू यांचा पाठिंबा भाजप केंद्र सरकारला होता. परंतु 2014 नंतर जे इलेक्शन झालं आंध्र प्रदेशमधलं तिथं जगनमोहन रेड्डी हे 175 पैकी 151 जागा मिळवून विजयी झाले. त्यावेळेला जगनमोहन रेड्डी यांनी सत्ता आणली तिथं. त्यावेळेला पवन कल्याण जे प्रसिद्ध तिथले अभिनेते आहेत, जे अभिनेते चिरंजीवीचे लहान बंधू आहेत, त्यांनी एक निवडणूक त्यावेळेची लढवली होती. त्यावेळेला जगनमोहन यांच्या 175 पैकी 151 जागा, तर यांनी पवन कल्याण यांनी 140 जागा लढवल्या होत्या प्रजा जनसेना पार्टी म्हणून. प्रजाराज्य हा चिरंजीवींनी स्थापन केलेला पक्ष होता. तर 140 पैकी त्यांचा फक्त एकच आमदार निवडून आला आणि 2 ठिकाणी उभे राहिलेले पवन कल्याण हे अभिनेते त्या निवडणुकीत पराभूत झाले आणि जो एकमेव आमदार निवडून आलेला होता तोही नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करता झाला. त्यानंतर तिथं जगनमोहन रेड्डी यांची अनिर्बंध सत्ता सुरू झाली. काही योजना त्यांनी लोकांच्यासाठी आणल्या, परंतु आता अलीकडं जे प्रकरण उजेडात आलेलं आहे, जे 500 कोटीच्या त्यांच्या महालाचं, ज्याला जगन महाल किंवा जगन रेड्डी पॅलेस असं म्हटलं जातं, हा जगन महाल जो विजयवाड्याच्या जवळ ऋषिकोंडा म्हणून एक टेकडी आहे, हिरवाईने झाडाने गर्द झाडीने व्यापलेली, तिथं ही टेकडी आहे मोठी. आणि त्या टेकडीच्या ठिकाणी साधारण 10 एकरच्या आसपास टेकडीचा भाग कोरण्यात आला आणि तिथं हा जगन रेड्डी पॅलेस उभा करण्यात आला. सुरुवातीला त्याचं बजेट जे की 240 कोटींचं होतं ते नंतर वाढत 480 500 कोटीच्या जवळपास गेलं. आणि जनतेला आता जे ते म्हणतायत की हा जो परिसर आहे, हा महाल आहे, तो मी माझ्यासाठी नाही जनतेसाठी बांधला होता. पण एक यात असं दिसून येतं की आता आपण काय बरीच वर्षे इथून सत्तेवरून हालू शकत नाही, त्यामुळे त्याने तो महाल काही कारण नसताना बांधला. त्या महालाची काही वैशिष्ट्य सांगायची म्हटली तुम्हाला तर ती अचंबित करणारी आहेत. तेथील ऋषिकोंडा जी टेकडी आहे ती फोडण्यासाठी किंवा ते सगळं काम करण्यासाठी 15 महिन्याचं त्यांचं एकंदरीत कालावधी दिलेला होता. आणि त्या जमिनीचं सपाटीकरणासाठी फक्त 95 कोटीचं बजेट होतं, जे 240 कोटीवरून वाढत गेलं. त्याच्यानंतर जे सुशोभीकरण करायचे आहे, बाग बगीचा वगैरे, त्याच्यासाठी 21 कोटी खर्च करण्यात आले. तिथं 7 बिल्डिंग्स बांधण्यात आल्या, त्यातल्या 3 बिल्डिंग निवासी बिल्डिंग आहेत आणि जवळजवळ 1 डझन बेडरूमचे सूट बांधण्यात आले. आता इथं जे आतलं इंटिरियर बांधकाम करण्यात आले, इटालियन मार्बल वगैरे बरंच महाग वापरण्यात आलं, तर त्याचा इंटिरियरचा खर्च आणि फर्निचरचाच खर्च इथं 33 कोटी रुपये. तिथले जे बाथरूम आहेत, एक बाथरूम तिथले 40 लाख रुपयांचं आहे. त्याच्यानंतर टॉयलेटला 20 लाख रुपये असा पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. त्याशिवाय रस्ते, त्याच्यानंतर पार्किंग वगैरे ह्याच्यासाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळं जे नेते होते ते टीकेचे धनी ठरलेले आहेत आणि या महालाचा सध्या काही उपयोग होत नाही. आणि या निवडणुकीत पवन कल्याण किंवा चंद्राबाबू नायडू
यांनी हा एक मुद्दा बनवलेला होता की ज्याचा काहीच उपयोग नाही जनतेसाठी, त्याच्यावर इतका पैसा खर्च केला. आंध्र प्रदेशवर 10-12 लाख करोड रुपयांचं कर्ज आहे आणि त्यात याची काही जरूर नव्हती. हे एक उदाहरण आहे की जनतेचा पैसा कशा पद्धतीनं खर्च करायचा पाण्यासारखा आणि जनतेला कोलायचं, ते यावरून दिसून येते. ह्याच्यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी तिथे एक बांधकाम केलेलं होतं 9 कोटी रुपयांचं. ते जगनमोहन रेड्डी यांना पसंत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी सत्तेवर येताच बुलडोजर फिरवला होता. आता चंद्राबाबू नायडू या 500 कोटीच्या जगनमहालाचा उपयोग करतात की त्याच्यावर बुलडोजर फिरवतात, याबद्दल आता उत्सुकता आहे. तर हे होतं आंध्र प्रदेशचं सध्याचं राजकारण. आता पवन कल्याण तिथं काय भूमिका घेतात, ते सध्या तिथं उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांची चित्रपटसृष्टी सांभाळून ते कसं काय हे उपमुख्यमंत्रीपद सांभाळणार, आता येत्या काही दिवसात दिसेलच. पवन कल्याण यांच्याबद्दल एक दुसरा व्हिडिओ आपण एक प्रसिद्ध करणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आमचे व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.